महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्याकाळमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। विधिमंडळ कामकाज आणि नियमांवर टीका करताना जाधव यांनी विधिमंडळाच्या मुख्य सचिवांनी पत्र वाचून नियमांची माहिती घ्यावी असा सल्ला दिला। 228 आमदारांपैकी 29 आमदार कुठल्याही पक्षाचे नाहीत हा आकडा त्यांनी अधोरेखित केला। विरोधी पक्षनेते पदासाठी 10% आमदारांची अट कायद्यात कुठे आहे ही तरतूद मला दाखवा असे आव्हान दिले। मुख्यमंत्र्यांना विरोधी पक्षनेता देताना ही 10% अट माहिती नाही का असा प्रश्न उपस्थित करून त्यांच्या ज्ञानावर टीका केली आहे। 2022 पासून या विधिमंडळाचे धिंडवडे काढले जात आहेत असे त्यांनी नमूद केले। सत्ताधारी पक्षाला उद्देशून सातत्याने खोटं बोल पण रेटून बोला या भाषेमध्ये त्यांनी टोला लगावलाय। दिलीप दिशेचूक असं आहे की या विषयावर मी अनेक वेळा बोललो, तरी देखील मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी त्याच्यावर महेंद्र माईक सरळ पकड परंतु मला एवढंच फक्त सांगायचं आहे मुख्यमंत्र्यांना की आपल्या विधिमंडळाचे जे सचिव आहेत, दिलीप मुख्य सचिव जे आहेत, त्या सचिवांनी या संदर्भात दिलेलं लेखी पत्र आहे त्या पत्राचं कधीतरी त्यांनी वाचन करण्याचा त्रास घ्यावा। एकूण सदस्य संख्येच्या 10% सदस्य असले पाहिजेत असं सातत्यानं खोटं सांगून आणि तुम्ही देखील त्यांचं खोटं दाखवून अशा पद्धतीचं एक चित्र महाराष्ट्रामध्ये उभं केलेलं आहात की आमचे नाही म्हणून ते आम्हाला विरोधी पक्षनेतेपद देत नाहीयेत। परंतु माझं त्यांना आव्हान आहे की घटनेमधली तरतूद तुम्ही मला दाखवा। 10% आमदार असणं गरजेचं आहे। विधिमंडळ अधिनियमामध्ये मला ही तरतूद दाखवा, कायद्यामध्ये मला तरतूद दाखवा, कुठल्याही प्रकारचा एखादा निर्णय मला दाखवा की अशा पद्धतीचे 10% आमदार असले पाहिजेत। अशी कुठेही तरतूद नाही आणि तशा प्रकारचं लेखी पत्र मी सचिवांना देऊन त्यांच्याकडून उत्तर देखील घेतलेलं आहे की 10% सदस्य संख्येची अट कुठेही नाही। परंतु हे मुख्यमंत्र्यांना माहित नसेल का? तर नक्की माहिती असेल, परंतु देताना मात्र 10%ची अट आणि घेताना ती अट विसरायची ही यांची प्रवृत्ती आहे। असं आहे की शेवटी गेल्या 2022 पासून या विधिमंडळाचे धिंडवडे काय निघतायत ते आपण बघितलेले आहात। हे ज्या वेळेला उद्धव साहेबांचं सरकार पडलं तेव्हापासूनचा जर इतिहास आपण बघितला तर उपसभापतींना आमदारांनी केलेली ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।